सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता सुनावणी सुरू झाली आहे। बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर युक्तिवाद केला जाणार आहे। दरम्यान देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी संवाद साधलाय। आपण बघूया। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये होणार आहे। त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत त्यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। आज सुनावणी होणार आहे। मागील सुनावणी कोर्ट गैरहजर असल्यामुळं रजेवर असल्यामुळं ती तारीख आज आहे आणि आजची सुनावणी जी आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहोत। तसेच जे सरकारी वकील साहेब आहेत ते देखील आलेले आहेत। तर आजची सुनावणी ही कोर्टात होईल आणि मग त्याच्यानंतर जे काही प्रतिक्रिया आहेत ते देण्यात येतील। डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती आज सुनावणी आहे नाही, जे त्यांनी ॲप्लिकेशन दिलेले आहेत त्याची रीतसर सुनावणी किंवा त्याचे उत्तर ते सगळं प्रोसेस झालेली आहे आणि ते पुढील कारवाई त्याची होईल। अजून एक घटना समोर आलेली आहे। ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली तशाच पद्धतीचं मारहाण एका शिवराज म्हणून एका तरुणाला करण्यात आलेले आहे। आम्ही गावकरी आणि मी स्वतः भेटायला गेलो होतो। तसेच मनोज दादा आणि त्यांचे सर्व मराठा सेवक आणि सर्व जाती धर्मातील लोक काल भेटून आलेले आहेत। परंतु संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतर जे आम्ही रस्त्यावर उतरलो न्यायाची मागणी करत आहोत ते यासाठीच की ह्या घटना वारंवार घडल्या नाही पाहिजे। परंतु या घटना घडत आहेत, हे चुकीचे होत आहेत, तरी त्याच्यावर लवकरात लवकर कठोर शिक्षा आणि त्याच्यावर निर्बंध लावण्याचं काम या प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं आणि ज्या जिम्मेदार व्यक्ती आहेत त्यांना करण्याचं काम आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघोलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज बीड।